ऐसे नगरावगेती संत श्रीराम भजनी निरत धन्य भक्ती प्रतापे भरत सौभाग्यवंत नंदत। ऐसे नगर अवघेची संत, अवघ नगर काय झालं महाराज? संत झालं. हा, आणि संत होऊन श्रीराम भजनामध्ये निरत आहे. आणि हा भरताच्या भक्तीचा प्रताप आहे. माणसं म्हणतात रात्री आम्हाला भिजवायला जायचंय. अरे प्रत्येक जण रामायणाला आला तर पार फेब्रुवारी पर्यंत जर ओढ्याला पाणी वाहू लागलं तर शेताला पाणी द्यायची गरज आहे का? नाही. आणि गावोगाव सप्ते होत होते त्यावेळेस हरभरे गहू बिना पाण्याचीच येत होते. वा वा वा. आता पाण्यानं येणं झालेत. अहो, सर्व सत्ताधीश श्रीरामाचं जर तुम्ही भजन केलं, आवडीनं आणि भावानं जर केलं तर तुझी चिंता त्यासी सर्व आहे. म्हणून सांगतायत अशा प्रकारे भरत भक्तीचा प्रचार केला आणि अवघ नगर संत केलं. हा तुमचा आमचा प्रताप आहे. हे बघा, मी सतत म्हणत असतो काय कमवलं काय कमवलं. तुम्हाला बघून जर लेकरं जय श्रीराम म्हणत असतील तर हा तुमचा प्रताप आहे. आणि आम्हाला आनंद वाटतो. हो, काही गोष्टी सांगाव्या अभिमान म्हणून नाही. किनगावात कोणत्याही गल्लीत जाऊ द्या, लेकरं जय श्रीराम म्हणतात. हीच कमाई आहे. ऐसा भक्ती प्रतापे भरत सौभाग्यवंत नंदत. अहो, लग्न केलं तर बाईला विचारावं, नाव घेन तिनं लाजावं, नाव घ्यावं. तसं भक्तीला लागल्यानंतर प्रत्येक माणसानं जय श्रीराम म्हणावं, आपल्या मुखानं जय श्रीराम म्हणावं, प्रत्येकाला भक्तीला लावावं. हा भक्तीचा प्रताप आहे आणि त्या सौभाग्यानं जगावं. कोणाही नाही दुर्दशा कोणी नवतीही न मानसा श्रीराम भजने उल्लासा सावकाश नांदती. अहो, कोणालाही दुर्दशा नाही, कारण कुणीही कुणाचा आहे? रामाचा आहे. आणि बाप श्रीमंत असल्यानंतर हे बघा, भाऊ श्रीमंत झाला तर भावाला मिळेलच असं नाही. पण बाप श्रीमंत झाल्यास अरे मग लेकरू पहिली नापास असलं तरी त्याला तेवढंच, आणि कलेक्टर असलं तरी त्याला तेवढंच. त्याच्यामुळं बाप श्रीमंत करा, बापाचं नाव घ्यायला शिका, डोक्याचा ताप जाईल. बाप लक्षात ठेवा, बाप. आणि प्रत्येक जण जर जय श्रीराम म्हणत असेल, आज लोकांना जय श्रीराम म्हणणाराला समर्थन द्यावं एवढी जरी अक्कल आली तरी मागल ते मिळेल महाराज. शेतकऱ्याला पगार ही कल्पना सुद्धा जगातला कोणताच देश करू शकत नाही. ती भारतानं केली आणि ती सुरू आहे. कमी असेल नाही तर जास्त असेल. शेतकऱ्याला पगार शक्य आहे का? प्रत्येक घरच्या महिलांना 2 रुपये शक्य आहे का? मी प्रचार करत नाही, ते आमचा प्रचार करतात, आम्ही त्यांचा नाही. ते जय श्रीराम म्हणतात, आम्ही कोणत्या पक्षाचं रामायणात नाव घेतलं का? नाही. ते आमचं नाव घेतात. म्हणून सांगतोय कोणाही नाही दुर्दशा. आणि लाखांच्या संख्येत येऊन रस्त्यावर भीक मागायची गरज पडत नाही. बापाच्या हातात सत्ता द्या. बाप जर सर्व सत्ताधीश असेल, अहो 12 बलुतेदारांना वारकाला नुसती ज्वारी गोळा केली तर सरायची नाही. ही आपली धर्मव्यवस्था आहे. नुसतं ब्राह्मणानं 4 गावचे जर खळे गोळा केले तर त्याला सरतील का? ना. 100 एकर जमिनी एवढा माल जर तुम्हाला कटिंग करून मिळत असेल तर कोणाही उणे असे ना. सत्ताधीश राम पाहिजे, कोणाही नाही दुर्दशा कोणी नवती. हीन मानसा माझं कसं होईल ही असुरक्षिततेची भावना म्हणजे हीन मानस. आणि सत्ता बापाची असेल तर माझं कसं होईल हा प्रश्नच पडत नाही. म्हणून सांगतायत
श्रीराम भजनी उल्हास. उल्हास. तुम्ही एकच करा, राम भजनाचा उल्हास करा. आणि या अध्यायाची पहिली ओवी आहे, अत्यंत विश्वास ठेवा. कुणावर? ज्याच्या मुखात राम आहे, ज्याच्या कपाळात राम आहे, ज्याच्या जगण्यात राम आहे, त्याच्यावर अत्यंत विश्वास ठेवायचा, थोडा नाही. 240 ला अडकायचं नाही. 400 पार म्हणलं तर 500 पार करायला पाहिजे. त्यावेळेस काय होतं महाराज? सावकाश नांदती. आणि त्याच्यावर जर शंका घेतली, मग तुम्ही किती कमवा 5 मजली. घरावर जर नोटीस आली घर खाली करा म्हणून, अहो गावाला खाली करा म्हणून नोटीस यायल्यात, संसदेला खाली करा म्हणून नोटीस यायल्यात. का? संतावर शंका घेतल्याचा दुष्परिणाम आहे, लक्षात घ्या. उद्दीमय का मोहरा करणे, अक्षराचे खरे नाणे, जैसे देणे तैसे घेणे, कुणाही ऊने असे ना. भक्तीचा प्रचार प्रसार झालेल्या भारताचा व्यवहार सांगतायत. व्यवहार कळाला पाहिजे. व्यवहार नाही कळाला. होय, शेतकरी पाणी द्यायला गेला, सगळं पाणी गाजर गवतालाच, ऊस तसाच मेला, याला शेतकरी म्हणत नाही. त्यामुळं भारताचा व्यवहार सांगताय. कोणत्या भारताचा? जो भारत राम झालेला आहे त्या भारताचा व्यवहार तर उदीम एक मोहरा करणे. व्यवहारामध्ये मोहर एकच असते महाराज. तुम्ही कन्याकुमारी ते काश्मीर जा, पैसा सारखाच. भाषा बदलेल, जिल्हा बदलेल, राज्य बदलेल, पैसा सारखाच. एक मोहरा करणे. पण ती मोहर सुद्धा खोटी आहे, कारण कधीही घोषणा होऊ शकते 500,000च्या बंद म्हणून. म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं अक्षराचे खरे नाणे. आणि व्यवहारात काय महत्वाचं आहे तर जैसे देणे तैसे घेणे. म्हणून दुकानदारानं रामराम म्हणावं, गिरायकानं रामराम म्हणावं. महाराज राम म्हणे करी धंदा, सुख समाधी त्या सदा. म्हणून सांगतायत अक्षराचे खरे नाणे, जैसे देणे तैसे घेणे. असं जर असेल तर कोणाही उणे असे ना. कुणालाच काहीच कसलंच ऊन पडणार नाही. रोजगार मागायची गरज नाही. सांबाराच्या पोराला रोजगार मागायची गरज आहे? कुंभाराच्या पोराला रोजगार मागायची गरज आहे? अरे संतांनी सांगितलेल्या परंपरा विसरलात म्हणून बेकारी झाला. एकची वस्तू देता घेता, एका बोलाचीच कथा, एका वाचून सर्वथा तुझी वार्ता असे ना. एकच वस्तू द्यायचे आणि एकच वस्तू घ्यायचे आणि एकच बोलायचं. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही येथे. म्हणून सांगतात एका वाचून सर्वथा. बाकीच्या वस्तू नाशवंत आहेत. तुम्ही साखर आणायला गेलात, साखर संपणारी आहे, पण साखर आणताना केलेला रामराम अविनाशी आहे. म्हणून एका बोलाचीच कथा. गुरुजी रामायणात अध्याय कोणता आहे विचारावं कोणी गिरायकानं. तुम्ही युट्यूबला गेला, कोणता अध्याय चालू आहे कडे आम्हाला सांगा बरं. एका बोलाचीच कथा, एका वाचोनी सर्वथा तुझी वार्ता असे ना. दुसरी गोष्टच नाही, कारण दुसरा देवच नाही. देव म्हणजे राम आणि राम म्हणजे देव. एकच पाडा सांगतो तुम्हाला, बेक बिय नाही. राम एक राम, राम एक देवन, देव एक राम. दुसरा पाडा गिरवायचा नाही म्हणतात. दुसरेपणे जे दलाल ठकू पाहे, तत्काळ सर्वस्वे नेता न लगे पळ. घेऊनी सबळ जातसे. आणि नाथ महाराज सांगतायत
दुजं काहीच नाही. मग दुजे कोण आहे? दुजं जे आहे तो दलाल आहे. होय. दुजेपणी जे दलाल. एक पण म्हणजे काय? रामच म्हणणे, रामच घेणे, याला एक पण म्हणावं. आणि एकाशिवाय दुसरं म्हणजे दलाल आहे. दलाल काय करत असतो? घेऊन जात असतो. ठकू पाहे तत्काळ. आणि इथं बाजारातले दलाल सांगायचे नाहीत, व्यवहारातले दलाल सांगायचे नाहीत. राम म्हणत नाही तो दलाल. वा. राम म्हणण्याला विरोध करतो तो दलाल. राम शब्द ऐकल्यानंतर ज्याचं डोकं फिरतं तो दलाल. हाल हाल करून प्राण्याला खातो तो दलाल. त्यामुळं लक्षात घ्या, एक सर्वस्वे नेता न लगे पळ. हा दलाल काय काय घेऊन जातो? तर सर्वस्व घेऊन जातो. सर्वस्व. बाजारातून पैसा घेऊन जातात महाराज. आज करोडो रुपयाच्या बाजारामधून अर्धा बाजार त्यांच्या खिशात जातोय. तुमच्या आमच्या खिशात काय? देवाला विसरले, काहीच मिळत नाही. विसरला तया थोर झाली हानी. आज जमिनी दलालांच्या हातात आहेत. 4 लाख एकर पासून 8 लाख एकर 13 वर्षात जमीन होते. लाखानं एकर वाढतात. आणि तुम्ही आम्ही 3-3 पिढ्या भावाचीच काकरी कोरीतय, भावासोबतच भांडणं करतय. 2 पायल्या तुरी भावाला जास्त झाल्या तर भावाकडे मारक्या बैलासारखं बघतय, हायकोर्टापर्यंत जाते. अरे काय चालू आहे? रामाला आपलं म्हणा, दलालाला आतमध्ये येऊ देऊ नका. कारण ठकू पाहे तत्काळ फसवण्याचा प्रयत्न करतो. सर्वस्व घेऊन जातो. कारण घेऊन जाण्यात तो कसा आहे? सबळ. घेवोनी सबळ जातसे. अहो, पंतप्रधानाला कळला तरी काही करू शकत नाही, गुपचूप बसावं लागतं, इतका बलवान तो आहे. जे ते त्याची उडीपणे सर्वस्वेसी जीवित बुडे. काही उपाय नचले पुढे. पडे रोकडे अनर्थे. आणि जिथं या दलालाची उडी पडते तिथं काय होतं? कालचं पंतप्रधानांचं भाषण, ये हमारी रोटी भी छीन रहे हैं, ये हमारी बेटी भी छीन रहे हैं, और ये हमारी माटी भी छीनना चाहते हैं. आमचं रोजगार यांनी लुबाडला. यांनी आमच्या मुली लग्नाच्या नावानं, प्रेमाच्या नावानं फसवाय सुरू केल्या. आमच्या मुलींचे तुकडे करून फ्रीज मध्ये ठेवले. आज हजारो मुली वेश्या व्यवसायाला विदेशात विकतात. आणि इकडं तर आमचे भाऊ भाऊ म्हणतात की दलाल लक्षात येत नाहीत. सिद्धांत लक्षात घ्या. कारण त्या दलालांची जिथं जिथं उडी पडली तिथं तिथं काय केलं? सर्वस्वेसी जीवित बुडे. ते सर्वस्व तर घेऊन जातात, पण शेवटी जीवही बुडला जातो. आणि उपाय कळाला तरी काही उपाय नचले पुढे. आणि तुम्ही काहीही करायला जा, तुम्ही कशात पडता? पडे रोकडे अनर्थी. महाराज, आज कसं झालंय, सप्त्याची पंगत जरी द्यावी म्हणलं तर कुठून तरी चुकीच्या ठिकाणाहून तांदूळ येते, कुठेतरी चुकीच्या ब्रँड मधून पैसा येतो. आपला पैसा त्यांना जातो, तो पैसा ते गाय कापाय वापरतात. तुम्ही केलेलं पुण्य 10 पट पापात परिवर्तित होतं. पडे रोकडे अनर्थी. त्यामुळं व्यवहारामध्ये दलालाची एंट्री होताच कामा नये. राम म्हणत नाही त्याच्याशी कुठलंच काम नाही, एवढा जरी सिद्धांत भारताला कळला तर भारत जगण्याकडे जाऊ शकतो. नाहीतर मेल्यात आजच जमाय सिद्धांत लक्ष. अंगळू मंगळू नंद भाषा सवेग निवटू पाहे घसा. प्राणिया न कळे सहसा दलाल ऐसा द्वैताचा. आज 2024 मध्ये घडणाऱ्या सर्व घटना या ओव्यामध्ये आहेत की नाही? होय. जशास तशा
काय सांगू लागलेले आहेत महाराज? यांच्या भाषा आहेत अंगळू मंगळू नंद भाषा. ते आंगळू मंगळू काय काय म्हणतात की 10-5 टाइम म्हणतात महाराज, पण कळत नाही. पण नाथ महाराज म्हणले तुम्हाला कळत नाही कारण तुम्ही प्राणी आहेत. प्राणिया न कळे सहसा. पण मी सांगतो म्हणले ते काय म्हणतात ते एवढंच म्हणतात, तुमचं मुंडकं कापायचंय. सवेग निवटू पाहे घसा. बाहेरचा एक शब्द बोलत नाही. जे ग्रंथात आहे तेच बोलतोय. आता जे ग्रंथात आहे तेच बाहेर घडतंय, कारण ग्रंथावर तुमचा विश्वास नाही ना. तुम्ही राम म्हणत नाहीत, मग तुमच्या बाबतीत हेच घडणार. तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही. जीवन जगावं, राम भरोसे जगावं. ज्याचा रामावरच भरोसा नाही त्यानं कसं जगावं? मासा पाण्यातून काढल्यानंतर मासा मरतो ही वेगळी पेपरला बातमी द्यायची गरज नाही. आणि राम म्हणणं बंद केल्यानंतर विश्वाचा नायनाट होतो हेही वेगळं सांगायची गरज नाही. म्हणून नाथ महाराज सांगू लागले त्यांची भाषा अंगळू मंगळू आहे, ती प्राण्याला कळत नाही. असा द्वैताचा दलाल. आणि त्या दलालाकडे जायचं नाही एवढी अक्कल धरा. भरत नगरी लोक चतुर स्वयं उद्यमी एकांगवीर होता द्वैताचा संचार वृत्ती सत्वर छेदिते. पण भरताच्या नगरीतली लोक कशी आहेत? चतुर आहेत. आणि राजा जर चतुर असेल तर लोकांना चित्रपट दाखवतून चतुर बनवण्याचा प्रयत्न करतो. काश्मीर फाईल, केरळा स्टोरी, लोकांना चतुर करण्याचा राजाने केलेला तो प्रयत्न आहे. भरत नगरी लोक चतुर. पण आमच्या इकडे लोक मूर्ख आहेत महाराज. रामायणाला येत नाहीत, जाऊ नका म्हणील तिथं गेल्याशिवाय राहत नाहीत. ही मूर्ख लोकांची लक्षणं आहेत. आणि मूर्ख जगत नसतात, चतुर जगतात. आणि चतुर काय करतात? स्वयं उद्यमी एकांगवीर. म्हणून राजा म्हणत असतो आत्मनिर्भर भारत. आत्मनिर्भर व्हा प्रत्येक गोष्टीमध्ये. स्वतःचे उद्योग, स्वतःचे धंदे, स्वतःच सगळं. राम राम म्हणावं महाराज. शोरूमवाला गाडी घ्यायला गेला तर जय श्रीराम, किराणावाला जय श्रीराम, प्रत्येक जण जय श्रीराम, रोडचा गुत्तेदार जय श्रीराम, घराचा बांधकामवाला जय श्रीराम. अशा पद्धतीत स्वयं उद्यमी एकांगवीर. आणि द्वैताचा संचार झाला. घर बांधायचंय, जय श्रीराम भेटच नाही, घर बांधायचंच कॅन्सल जोवर भेटत नाही तोपर्यंत. वृत्ती सत्वर छेदिती. एवढं माणसाला कळायला पाहिजे. भरताचा, चतुर भारताचा व्यवहार एक एक उद्यम ऐसा अकळी सगळी आकाशा द्वैताची ते कोण दशा परम परेशा विनटले. पण भरताच्या नगरीमध्ये अशी उद्योजक आहेत बघा. उद्योजकाशिवाय देश पुढे जात नाही. देशाची तुकडे करू पाहणारे टीका करतात की राजा उद्योजकांना मोठं करतोय. पण उद्यमी वर्धनते लक्ष्मी. वा. आणि देशात लक्ष्मी वाढल्याशिवाय $1 ट्रिलियन, $3 ट्रिलियन, $5 ट्रिलियन ची इकॉनॉमी कधी होते? उद्योगपती सोबत घेतल्यानंतर. पण उद्योगपती कसे? एक एक उदीम ऐसा. रतन टाटा सारखा उद्योगपती महाराज जीवनात किती दान केलं? हो. आकडी सगळिया आकाशा. जय श्रीराम म्हणलं की सेवेला हजर, जय श्रीराम म्हणलं की सेवेला हजर. राम मंदिराच्या वेळेस उद्घाटनाला प्रत्येक उद्योगपती होता. उद्योगपती जर जय श्रीराम म्हणणारा असेल तर तुम्हाला का त्याचं वावगं वाटतं? उद्योगपती जय श्रीराम म्हणणारच पाहिजे. आकडी सगळिया आकाशा. मोदीजींनी 3 कायदे पास केले होते ऍग्री बाबतीतचे. आणि ती कायदे जर पास झाले असते तर भारतातल्या प्रत्येक शेतकऱ्याला मागल तितका भाव मिळाला असता आणि प्रत्येक शेतकरी श्रीमंत झाला असता. कारण मोठमोठे उद्योगपती या शेती व्यवसायात आणण्याचा विचार होता त्यांचा. आणि शेती व्यवसायात जर उद्योगपती आले असते
तर शेती व्यवसायातून जे फळ उद्योगात दलाल घुसलेत, भाजी उद्योगात दलाल घुसलेत, प्रत्येक ठिकाणी दलाल आहेत, ती उद्ध्वस्त झाली असती अर्थव्यवस्था. हा नेमका उद्देश होता. आणि तो उद्देश जर असेल तर द्वेताची तेथ कोण दशा. पार संसदेपर्यंत ट्रॅक्टर चढवले, इतका वाद केला, 1.5 वर्ष रोडवर शेतकरी राहील का? रामायणाला चला म्हणलं तर शेतकरी म्हणतो म्हशीला पाणी पाजवायचं, येऊ शकत नाही. 1.5 वर्ष रोडवर राहणारा शेतकरी असतो का? सरळ भाषा. पण दलालांनी ते होऊ दिलं नाही का? भारतातली लोक चतुर नाहीत. राजाच्या समर्थनात समाज आला नाही. विषय इथं आहे, द्वैत संपवायचे असतील तर भारतातली लोक चतुर पाहिजे. भारतातली चतुर होण्यासाठी रामायणाचा प्रचार पाहिजे, रामायणाचा विस्तार पाहिजे, चर आणि अचर राममय झालं पाहिजे, पाणी वृक्ष वल्ली सगळं सगळं राममय झालं पाहिजे. आणि मग द्वैताची तेथ कोण दशा. कारण प्रत्येक जण कशाला विनटलाय? परम परेशान विनटले असं सांगताय. हटवटिया चौबारे कथा कीर्तन चौफेरे गाता राम कीर्ती गजरे अंबर झरे तुषारे. हाटवटिया चौबारे. हाट म्हणजे बाजार, चौबार म्हणजे चौक. बाजारात रामायण, चौकात रामायण, चौकात चौकात रामायण, चौकामध्ये कथा आणि कीर्तन. कोण्या चौकात रामकृष्ण हरी सुरू आहे, कोण्या चौकात रामायण सुरू आहे. अयोध्येचे चौक चौक बघायचे महाराज, आता तुम्ही गेले नाही? प्रत्येक ठिकाणी रामाचं चित्र आहे. नुसतं रस्त्यानं जरी गेलं तर अख्खं रामायण पाठ होतं. कथा कीर्तन चौफेरे गाता राम कीर्ती गजरे. रामाची कीर्ती कशानं गायची? गजरानं गायची. गजर करू करू रामाची कीर्ती नाचू नाचू वर्णन करण्याला कीर्तन म्हणतात. आमचे कीर्तनकार ठकूबाई सखूबाई जोक, अरे असं नका करू बघांनो. टीका करावी अंतकरणात कधीच नाही. नाचू नाचू राम ही कथा बसून सांगतोय ना आपण, कारण कथा बसून सांगावी, कीर्तन ज्या वक्त्याचा राम सांगण्याचा भाव असा त्याला नाचू नाचू वर्णन करायचंय त्यानं कीर्तन. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. गोवर्धन महाराज कीर्तन करतात. नाचू नाचू महाराज राम सांगावा, नाचू नाचू. ओ राम काय राम आम्ही वेळोवेळा राम आम्ही गाऊ नाचू तुझा करू अनुवाद. वा वा वा. गावावं नाचावं, विठूचा अनुवाद करावा, रामाचं वर्णन करावं. आणि हे जर भारताला कळालं तर अंबर झरे तुषारे. अंबरातून आनंदाच्या झऱ्याचा वर्षाव होईल, आकाशातून वर्षाव होईल. अनएक्सपेक्टेड डिझास्टर, अचानक तुमचे फायदे होतील. मागल ती गोष्ट मिळेल. जो जे वांछील तो तेला हो. प्राणी जात. गाईला अनुदान महाराज. गाय पालन केली तर महाराष्ट्र सरकार आज 50 रुपये प्रति गाय देते. का? संताची सत्ता आणि प्रत्येक जण सत्ते. आनंद भरताचे मणी गेले शून्यत्व बुडोनी चैतन्य घन होनी निर्विकार जनी सुस्थिरा. आणि अशा प्रकारचा भारताचा काय काय असेल? पहिल्यांदा सांगितलं, भारतामध्ये भक्तीचा विस्तार, भारतामध्ये भक्तीचा प्रचार, भारतामध्ये भक्तीवर प्रकाश, भारताची विरक्ती वाढलेली आहे, भारताचं ज्ञान वाढलेलं आहे, भारतानं भक्ती अपंगवली आहे, भारताच्या हृदयात राम आहे आणि भारताच्या दृष्टीत, कानात, डोळ्यात, नाकात प्रत्येक गोष्टीत राम आहे. कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, पंचमहाभूत हे सगळं जर राममय झालेलं असेल, भारताचा व्यवहार राममय झालेला असेल, तर आनंद भरताचे मनी. राम आनंद स्वरूप आहे. आनंदाला विरुद्धार्थी शब्द नाही, सुखाला विरुद्धार्थी शब्द.
सुखानंतर दुःख येतं, आनंदानंतर आनंदच येतो, कारण आनंदाचे डोही आनंदी तरंग आनंदाची अंग आनंदाचे असा राम भरलेला असेल तर आनंद भरताचे मनी आणि काय गेलं, गेले शून्यत्व बुडोनी माझ्याकडे काही नाही किंवा मला काही मिळतंय की नाही, ही जी शून्यत्वाची भावना आहे ती काय झाली, बुडून गेली महाराज. आणि माणसानं घर माझं म्हणावं, शेत माझं म्हणावं, बायको माझी म्हणावी का भारत माझा म्हणावं, भारत माझा, त्याच्यापुढे राम माझा, त्याच्यापुढे राम माझा, रामाचा भारत, विठ्ठल माझा, मी माझा माझा है किती वेळस विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 माझा, आणि मी देवाचा विठ्ठलाचा, मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा, विठू तुझे माझे नाही दुसऱ्याचे काज. आणि जो विठ्ठलाचा आहे आणि विठ्ठलाचं राज्य आहे तर त्याला रोज दिवाळी. मग गेले शून्यत्व बुडून, का प्रत्येक जण काय झालाय, चैतन्य घन होनी निर्विकार जन सुस्थिर, विकार रहित जन झालेला आहे, निर्विकार जन. भागवत मोहन भागवतांनी सांगितलं सरसंघ चालकांनी, स्वस्थ समाज सुरक्षिततेचं लक्षण आहे. समाज जर स्वस्थ असेल तर परराष्ट्र आक्रमण करत नाही. तुम्ही जर सुखी आहेत, चार भाऊ एकत्र नांदतात म्हणलं तरी शेजारी तुमच्या नादी लागत नाही, त्याच्यासोबत वेगळं भांडण करायची गरज नाही. निर्विकार जनी सुस्थिर, विकार जर नसेल प्रत्येकाचाच रामाबद्दल आकार उच्चार असेल तर जन कसं राहतं, सुस्थिर राहतं. नाही तर रामराम विसरलेली ही जात या जातीवर, ती जात त्या जातीवर. आर दिंडीत निघा ना, सगळे एकाच दिंडीत असतात कोण्याही जातीचे. त्यामुळे जात एकच, ती म्हणजे रामाची, ती असेल तर स्थिर. गरजता राम नाम कल्लोळे गगनावगीची, मोहुरले मोक्ष फळी लगडोनी आले, ऐक्य झाले हरिरंगी. आणि अशा प्रकारे गरजता राम नाम कल्लोळे, नाचत आनंद कल्लोळी पवित्र नामावळी रे. नाचायचंय, आपला धर्म नाचायचा आहे, गायचा आहे, मज्जा आहे. उग कशात बिजा चातुर्मासाला राहिलं तर तुपात पोळी का पोळीत तूप कळत नाही महाराज, खायलाच खायला. दुधात पोळी नसते तिथं, नुसत्या तुपात पोळी असते. नित्य दिवाळी. फक्त काय करावं, गरजता राम नाम कल्लोळे. काय होतं, गगन अवघेची मोहर आली, आकाशाला मोहर येतो आणि त्या मोहराला मोक्षाचं फळ लागतं. का, स्वधर्माचं वर्तन सांगितलं इथं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञो जानपा, म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही. स्वधर्मात तुम्हाला राग आला तरी पाप होत नाही, काही करा महाराज पापच होत नाही. भावानं सप्ताह केला, त्याच्या राग मी मोठा करणार, पाप व्हायला का पुण्य? पुण्यच वाढतं. पण किती वाढतं, पुण्याची गणना हो न करी. राम म्हणावं आणि वेळोवेळा राम गावा, याला स्वधर्म म्हणावं. आणि त्या स्वधर्माचा सूर्य उगवला की महाराज मागल ते मिळतं. मुक्ती तर अशी फुकट आहे, याची या नामे मुक्ती फुकटा. फुकट मुक्ती आहे, मुखी नाम हाती मोक्ष. आकाशालाच मोहर आलाय, मोक्ष फळी लगडोनी आले. इथं आंब्याला मोहर लागण आहे. राम राम म्हणलं की आकाशाला मोहर आहे. ऐक्य झाले हरिरंगी. एकच रंग असावा जगात, एकच रंग असावा, कोणताही नसावा, कितीही नसावा. कारण बहुरंग ही शिवी आहे महाराज.
जगात एकच रंग असावा आणि तो हरिरंग असावा. रामकृष्ण हरी झालेली सेवा संत मोतीराम महाराज संत माधव बाबांच्या चरणी समर्पित करतो. आणि तुम्हा ज्ञानवंत श्रोत्यांना पुन्हा पुन्हा विनंती आहे, हे भावार्थ रामायणाच्या 41 ओव्या सगळ्यांनी परत 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 ऐका, प्रत्येकाला पाठवा. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बदने सरांनी सुंदर वाचन केलेलं आहे. आम्ही जमल तसं प्रतिपादन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही अनेकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, कारण एकटं जेवण करणं बरं नाही.